नाशिकमधील एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काही जणांनी अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार, विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। पीडित महिलांनी पोलिसांकडे धाव घेतलेली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी SITची नेमणूक केली आहे। SITच्या माध्यमातून या गुन्ह्याचा आता सखोल तपास केला जात आहे। पहिला गुन्हा हा 25 मार्च रोजी दाखल झाला असून काही युवकांनी कंपनीमधील महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार त्यासह त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचाही दाट संशय आहे। हा संपूर्ण प्रकार केरळा फाईलप्रमाणे असल्याचाही पोलिसांना दाट संशय आहे। या संदर्भात आम्ही SITचे प्रमुख सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की नाशिक येथील नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी 9 गुन्हे दाखल। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असलेल्या महिलांवर कंपनीतील काही पुरुष कर्मचाऱ्यांकडून विनयभंग, मानसिक छळ, लैंगिक अत्याचार तसेच धार्मिक भावना दुखावल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। सदर प्रकरणी आतापर्यंत एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आले असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याची व्याप्ती, गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक SIT गठीत करण्यात आली आहे। यापुढे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी सर्व खासगी आस्थापनांनी आपल्या कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक ती खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात। कोणत्याही महिलेला विनयभंग किंवा अत्याचारासंबंधी तक्रार असल्यास त्यांनी CP WhatsApp क्रमांक 9923323311 यावर संदेश पाठवू शकतात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक 112 वर संपर्क साधू शकतात। तक्रारदार महिला, संस्था किंवा माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे। मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी 1, बलात्काराचा 1, विनयभंगाचे 4 गुन्हे दाखल झाले आहेत। तर विनयभंग आणि धार्मिक भावना दुखवण्याच्या संदर्भात 3 असे एकूण 9 गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांनी 6 जणांना अटक केलेली आहे। हे 6 जण महिलांना कशा प्रकारे त्रास देत होते, त्यांच्या धार्मिक भावना कशा प्रकारे दुखवत होते याचाही तपास पोलीस करत आहेत। पोलिसांनी पीडित महिलांना संपर्कासाठी पोलिसांचा डायल क्रमांक 112 त्याचबरोबर 99 233 233 11 या WhatsApp क्रमांकावर माहिती देण्याचंही आवाहन केलेलं आहे। त्याचबरोबर नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपन्या, खाजगी आस्थापनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना कराव्यात असेही आवाहन नाशिक शहर पोलिसांनी केलेले आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।